आज तर संडे आहे आणि सकाळी-सकाळी आम्ही कुठे निघालो आहे ते सांगते तुम्हाला पुढं. श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज संडे आहे, पण आमचा प्लॅन थोडा वेगळा झाला, कारण कालचाच प्लॅन होता. कालचा प्लॅन आजवर आला. म्हणून आम्ही निघालो सकाळी नाश्ता करायला. उठायला तर 9 वाजले होते. घरात पण शिव्या खाल्ल्या. म्हटलं चला, आणि खरं तर आज उपवास असतो. आज एकवत असते. उद्या नागपंचमी आहे आणि तुमच्याकडे पण एकवतीचा उपवास करतात का ते सांगा. एकवतीचा उपवास म्हणजे भावासाठी करतात खरं तर, आणि तोच म्हणजे माझ्या ताईने मोठा धरला होता, म्हणून मग मी म्हटलं मी नाश्ता करून येते बाहेर. त्यामुळे आम्ही सगळे नाश्ता करायला गेलो. कारण बबूला काल प्रॉमिस केलेलं की तू स्पीच छान दिल्यानंतर आम्ही नाश्ता करायला जाऊ. आणि त्यानंतर आम्हाला काही हॉटेल माहिती नव्हती, कारण मी कधीच गेले नाही बाहेर नाश्ता करायला निलंग्यामध्ये. पुण्यात गेली आहे पण निलंग्यामध्ये कधीच नाही गेले. त्यामुळं मग मी एकाला विचारलं की कुठे मिळतं छान. त्यांनी सांगितलं की शिवनेरी म्हणून हॉटेल आहे, तिथे जा. मग तिथे गेलो, नाश्ता केला. नंतर थोडंसं चालत पुढे आलो, कारण आम्हाला थोडं सामान घ्यायचं होता. तिथे एक बुक घेतली. त्यानंतर हे इथं जे आपले शिवाजी विद्यालय पाशी सेल आलेलं तिथे गेलो. तिथे चेक केलं काही छान आहे का. क्रॉप टॉप थोडे छान वाटले, पण घेतलं काही नाही. आणि त्यानंतर बुक्स वगैरे चेक केल्या. बुक्स खूप महाग आहेत. ऑनलाईन चेक केल्या तर स्वस्त पडतील. इथे खूप थोड्या महाग आहेत. त्यामुळं इथे काही जास्त घेतलं नाही. फक्त चेक केलं. सगळं काही बघितलं आणि त्यानंतर आम्ही निघालो घराकडे. पण घराकडे जाताना म्हणजे ऑटोवाल्याला कॉल केला, पण त्यांना यायला थोडा वेळ होता. म्हणून म्हटलं की कॉलेजपर्यंत चालत जावं. चालत निघालो आणि उद्या नागपंचमी असल्यामुळे थोडं गावात पण म्हणजे संडे आहे, पण थोडी गर्दी वाटत होती, कारण सगळे शॉपिंग करायला आले असतील बहुतेक. आणि सगळ्यांच्या आयुष्यात कोणी ना कोणी असतं बाई नागासारखं, म्हणजे की समोर गोड बोलताना मागे नाही का आपलं सगळं पसरवतं, म्हणजे जहर. असंच आहे, माझ्या पण आयुष्यात आहेत काही माणसं. पण चला सोडत. नंतर घरी पाहुणे आले होते, त्यांच्यातच माझा आज दिवस गेला. दिवसभर काही कामच झालं नाही. त्यानंतर असाच आजचा दिवस संपला. भेटू उद्या. बाय.